भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, मंचावर उपस्थित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक, आपल्या सांस्कृतिक धोरणाचे समिती प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे, विनयजी वर या खुर्ची ठेवली आहे। या ठिकाणी उपस्थित आमच्या विभागाचे उपसचिव, सर्व संचालक, विविध विभागाचे नगरसेवक आकाश पुरोहित, कमलाकर दळवी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आज मनास खूप प्रसन्नता आहे आणि याचं कारण एवढंच आहे की आज तो भव्य कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि महाराष्ट्र सरकारचा पहिला कार्यक्रम असा आहे, आमच्या सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम असा आहे की ज्यामध्ये संगीताची सुमधुरता आहेच, पण तंत्रज्ञानाची भव्यता सुद्धा आहे। आणि अशा या संगमाच्या अतिभव्य कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याचा लाभ मला मिळतोय, याचा मला अभिमान आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमी सांगतात की आपल्याला विरासत आणि विकास दोन्ही बरोबर करायचे आहेत आणि म्हणून विरासत याची जपवणूक आणि विकासाची बांधणी, आणि ज्यावेळेला विरासत म्हणजे आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, कला, साहित्य, नृत्य, लोकसंगीत, लोकवाद्य, या सगळ्याला अभिनव स्वरूपामध्ये लोकांसमोर आणलं पाहिजे। आणि आपला महाराष्ट्र तर वैभव संपन्न आहे, ही थोर संतांची भूमी आहे, वीर योद्ध्यांची भूमी आहे, महाविभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपल्या सगळ्यांसमोर आदर्श आपला राजा आणि त्याचं कर्तृत्व आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विनयजी ज्यावेळेला या विभागाची जबाबदारी मला दिली त्यावेळेला एकच गोष्ट त्यांनी मला आवर्जून सांगितली की आपलं साहित्य, संस्कृती, कला ही आपली सॉफ्ट पॉवर आहे, ती जगासमोर विविध पद्धतीने मांडली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याचा गौरव अनुभवता आला पाहिजे, असं काम करा। आणि मग आम्ही सुरुवात केली। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाही, पण आता सुनेत्राताई आहेत, या सगळ्यांच्या मदतीने मला आज सांगायला आनंद होतो की तो काळ होता ज्यावेळेला एका वर्षामध्ये विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून 300-350च्या घरात होत होते। आज एका वर्षामध्ये आम्ही 300-350 नाही, सर्व दूर महाराष्ट्रभर लोकसंगीतासहित 350-400च्या ऐवजी 1200 कार्यक्रम एका वर्षात आम्ही करतो, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून यामध्ये ज्यावेळेला हा निर्णय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींच्या निर्देशानुसार आम्ही घेतला की आमची प्रथा, परंपरा, आमचं वैभव आणि आमचं अधिष्ठान, आमचा गणराज, त्याची स्थापना, गणेशोत्सव, याला एक सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय अशी पार्श्वभूमी आहे। आणि आम्ही निर्णय केला की यावेळेला
गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला. पूर्ण देशातील राज्यांमध्ये कार्यक्रम आपण केलेत. इतकंच काय तर विदेशात मॉरिशसला सुद्धा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम आपण केले. आणि आज मला सांगायला अभिमान आहे, येत्या वर्षामध्ये जागतिक युनेस्कोच्या कार्यालयात आपण अमूर्त सांस्कृतिक ठेवीमध्ये आपला गणेशोत्सव जगाचं मानांकन मिळण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. आणि ते करताना आम्ही ठरवलं की आपल्या साहित्य, संस्कृती, परंपरा, इतिहास यासाठी ड्रोन शो करायचा. आज या ठिकाणी शिवकल्याण राजा पंडित हृदयनाथ मंगेशकरजींच्या संकल्पनेतून, मेहनतीतून जे समोर आलं. आज पंडितजी ऐन वेळेला त्यांना डॉक्टरने परवानगी दिली नाही, पण त्यांचे सगळे सहकारी इथे आहेत. त्यांची तब्येत लवकर सुधारो अशी अपेक्षा आणि विनंती परमेश्वराकडे करूया. पण आज या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय की आपला प्रतिसाद बघता संगीतही आहे आणि आपल्या आसमंतामध्ये पहिल्यांदा आपण इथून पाहू जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराज. आणि बरोबरीने हे 750 वर्ष संत ज्ञानेश्वरांच्या जन्म जयंतीचं आहे आणि आपल्या माऊलीचं दर्शन आपण ड्रोनने घेणार आहोत. या पद्धतीचा उपक्रम आणि कार्यक्रम आणि त्याला आपला आशीर्वाद मिळाला. आज आणि उद्या 2 दिवस असाच आशीर्वाद या सरकारला आणि या उपक्रमांना द्या. चढत्या क्रमाने विविध कार्यक्रम आणि जतन, संवर्धन, साहित्य, संस्कृती, लोककला यांचं काम आम्ही करतच राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.